नमस्कार मैत्रिणींनो, आरतीच किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत करणार आहोत। ठीक आहे, त्याच्यासाठी मी सगळीकडे वांग्याला छानपैकी तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं वांग छान भाजलं जाईल। एक 7 ते 8 मिनिटांमध्ये आपलं वांग सगळ्या बाजूने गॅसवर भाजून झालेलं आहे। आता आपण त्याच्यावर एक भांडं, कढई काय वाटेल ते वांग्यापेक्षा मोठं पालथं घालूया। आता शेंगदाणे घेतलेत मी इथं कच्चे आणि त्याची अशी भरड केलेली आहे कुटून। तुम्ही मिक्सरला सुद्धा पल्स मोडवर फिरून अशी भरड करू शकता। आता त्याच्यामध्ये लसूण घ्यायचं आहे 10-12 पाकळ्या आणि मिरच्या घ्यायच्या आहेत। आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कसं असेल तसं घ्या। आमच्या इथं बऱ्यापैकी तिखट खातात म्हणून मी एवढा 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात 1 चमचा जिरे घेतलेली आहे। आता हे सुद्धा एकदम फाईन पेस्ट करू नका, ह्याची सुद्धा तुम्ही अशी भरडच ठेवा। आता मी इथं लोखंडाची कढई घेतलेली आहे। अशा लोखंडाच्या कढईत अशा गावरान भाज्या खूप छान लागतात। तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा। मी त्याच्यात आता तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली आणि आपलं मिरची आणि लसणाचं वाटण टाकलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्यात पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि आपण जो शेंगदाण्याची भरड केली होती ती टाकलेली आहे, कारण आपले शेंगदाणे कच्चे आहेत म्हणून मी तेलातच टाकलेले आहेत। आता त्याच्यामध्ये 1 चमचा हळद पावडर टाकूया, त्यालाही छान परतून घेऊया। आता इथं 2 मी मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले चॉपरमध्ये। आता त्या कांद्याला आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। तुम्ही ते झाकण ठेवून गॅस बारीक करून जरी परतून घेतलं तरीही चालेल, त्याने काय होतं कांदा एकदम सॉफ्ट असा होऊन जाईल। आता त्याच्यात जेवढं तुमच्या पूर्ण भरीतला मीठ लागते तेवढं टाकून घ्या। आता मी इथं कढई पालथी का घातली होती, त्यामुळं पहा आपलं वांग थंड झाल्यावर त्याची जी वरचा जी काळी झालेली साल आहे ती एकदम सोप्या प्रकारे निघून जाते। पाहू शकता आपलं संपूर्ण वांग्याची साल निघून गेलेली आहे। तुम्ही अजून थोडं राहिलेलं चाकूने सुद्धा करू शकता। आता मी अशा प्रकारे वांग चिरून घेते, जेणेकरून जर आत वांग खराब असेल, किडलेले वगैरे असेल तर ते आपल्याला फेकून देता येतं। ठीक आहे, अशा पद्धतीने केल्यामुळं वांग एकदम त्याची बारीक आपल्याला व्यवस्थित छान करता येतं, म्हणून असं नेहमी वांग चिरून घेत जा, खराब वांग फेकून देता येतं। आता आपल्या इकडं कांदा छानपैकी परतून झालेला आहे। पहा तुम्ही मी गॅस बारीक करून परतलं होतं। शेंगदाण्याच्या कुटामुळं हे वांग एकदम अप्रतिम लागतं, चवीला खूपच छान लागतं। आता हे भरताचं जे आपण चिरलेलं आहे वांग्याचं ते त्याच्यामध्ये टाकूया कांद्यामध्ये। 2 मिनटं मोठ्या गॅसवर आपण हे भरीत छानपैकी परतून घेऊया, कारण की आपल्याला त्याला थोडंसं पाणी सुटायला हवं आहे। पाणी सुटतं ते वांग्यातलं, म्हणूनसाठी त्याच्यावर आपण झाकण ठेवूया। 2 मिनटात आपलं भरीत एकदम रेडी होऊन जाते, काहीच वेळ लागत नाही। आता त्याच्या सगळ्यात शेवटी मी थोडीशी कोथिंबीर टाकते, बस आपलं भरीत एकदम रेडी होऊन जाते। पद्धत अगदी सोपी आहे। अजून 2-3 प्रकारे मी भरीत करते, त्याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे। पहा आपलं भरीत एकदम रेडी आहे, झणझणीत असं। तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर सुद्धा सर्व करू शकता। तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।